नमस्कार, मी राहुल माने या युट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं स्वागत करतो। आपण या युट्यूब चॅनलवर कॉमर्स आणि कॉमर्सशी रिलेटेड सर्व विषयांचा अभ्यास करणार आहोत, त्याविषयी आपण चर्चा करणार आहोत। त्या अकाउंट आणि कॉमर्स या विषयातील सर्व विषयांशी रिलेटेड व्हिडिओ तुम्हाला या युट्यूब चॅनलवर बघायला मिळतील। कॉमर्स या विषयातला सगळ्यात महत्त्वाचा विषय म्हणजे अकाउंट आणि अकाउंटशी रिलेटेड आपण हा पहिला व्हिडिओ असेल। अकाउंटशी रिलेटेड सर्व संकल्पना तुम्ही या व्हिडिओच्या सिरीज मार्फत पाहणार आहात। तर हा पहिला व्हिडिओ त्या हिशोबाने अकाउंटचं बेसिक इंट्रोडक्शन, अकाउंटशी रिलेटेड सर्व माहिती तुम्ही या व्हिडिओमध्ये पाहणार आहात। तर सगळ्यात पहिल्यांदी इंट्रोडक्शन ऑफ अकाउंटिंग। अकाउंटिंग याला मराठीत हिशोबशास्त्र म्हणायचं। सहसा बऱ्याच लोकांना अकाउंटिंगचा मराठी अर्थ सापडत नाही। अकाउंटिंगला हिशोबशास्त्र म्हणतात। हिशोबशास्त्र असं जोडलं, शास्त्र असा शब्द जोडला की त्या विषयाचा त्याचा अर्थ मोठा होत जातो। अकाउंटिंग शिकायच्या अगोदर तुम्हाला दोन गोष्टी शिकाव्या लागतील, एक म्हणजे हिशोब, दुसरं म्हणजे शास्त्र, आणि ह्या दोन विषयांचं मिळून बनतं हिशोबशास्त्र म्हणजेच अकाउंटिंग। हिशोब मध्ये म्हणजे कॉमर्सच्या भाषेत, अकाउंटच्या भाषेत हिशोब या शब्दाला साठी जो इंग्लिशमध्ये शब्द वापरला जातो तो म्हणजे बुक कीपिंग। बुक कीपिंग म्हणजे हिशोब ठेवणे, आणि बुक कीपिंगची पुढची प्रोसेस किंवा बुक कीपिंग मध्ये आणखीन शास्त्रोक्त पद्धतीनं जास्त बौद्धिक कार्यांचा अंतर्भाव केल्यावर ज्या विषयाची निर्मिती होते त्याला म्हणायचं अकाउंटिंग किंवा अकाउंटन्सी। बुक कीपिंग म्हणजे हिशेब आणि अकाउंटन्सी म्हणजे हिशेबशास्त्र किंवा हिशोबशास्त्र। तर बुक कीपिंगचा अर्थ समजून घेऊ, हिशोब ठेवणं म्हणजे काय, आणि मग अकाउंटिंग किंवा अकाउंटन्सीचा अर्थ समजून घेऊ। बुक कीपिंग म्हणजे काय, तर बुक कीपिंगचा साधा अर्थ असा, दी आर्ट ऑफ recording, classifying, and summarizing of monetary transaction. मॉनिटरी ट्रान्झॅक्शन, हिशोब म्हणजे कोणत्याही आर्थिक व्यवहारांची नोंद करणे, रेकॉर्ड करणे, ठीक आहे। त्यानंतर त्यांना वर्गीकृत करणे आणि त्यांना समराईज करणे किंवा त्यांना एकंदरीत थोडक्यात विशद करणे, याला हिशोब म्हणायचं, याला हिशोब ठेवणं म्हणतात। आणि जेव्हा तुम्ही हिशोबशास्त्र किंवा अकाउंटन्सी म्हणजे बुक कीपिंग नंतर अकाउंटन्सीकडे वळता तेव्हा या कार्यामध्ये आणखीन भर पडते, हिशोबाच्या या कार्यामध्ये आणखीन भर पडते। अकाउंटिंगची त्याच्यामुळे डेफिनेशन थोडीशी व्यापक होते। द अकाउंटन्सीचा अर्थ असा, मग त्यामुळं दी आर्ट ऑफ रेकॉर्डिंग, classifying and summarizing, आणि त्याच्यात पुढे आणखीन काही क्रियांचा समावेश होतो। त्यापैकी काही क्रिया म्हणजे एनालायझिंग,
Interpretation and reporting of all monetary transaction. अकाउंटन्सीचा अर्थ बुक किपिंग पेक्षा जास्त व्यापक आहे, कारण की अकाउंटन्सी मध्ये बुक किपिंग हा एक थोडासा भाग आहे. हिशोब किंवा बुक किपिंग मध्ये ज्या क्रिया केल्या जातात त्या अकाउंटन्सी मध्ये किंवा हिशोबशास्त्रात तर केल्या जातातच, त्याच्यात आणखीन भर काढून ज्ञानाचा किंवा नॉलेज किंवा इन्फॉर्मेशन चा शोध केला जातो, त्याचा आणखीन गहन अभ्यास करून त्याच्यातून अर्थ काढण्याचा प्रयत्न केला जातो. त्याच्यामुळं यात जसं हिशोबमध्ये हिशोबमध्ये किंवा बुक किपिंग मध्ये ज्याचा ऑलरेडी आपण उल्लेख केलाय, ती रेकॉर्डिंग होते हिशोबशास्त्रामध्ये, क्लासिफाईंग सुद्धा होते, म्हणजेच त्या प्रत्येक मॉनिटरी ट्रान्झॅक्शनची जी रेकॉर्ड केलाय त्याला तुम्ही वर्गीकृत करता, समराईज करता, त्यानंतर त्यांना अॅनालाइज करता, विश्लेषित करता, इंटरप्रिटेट करता, म्हणजे त्याच्यातून अर्थ काढता, त्याच्यातून माहितीची निर्मिती करता, अँड रिपोर्टिंग, ती माहिती व्यवस्थित स्वरूपात तुमच्या वरिष्ठांना पोहोचवता. ह्या सर्व क्रियांना मिळून म्हणतं अकाउंटिंग किंवा अकाउंटन्सी किंवा हिशोबशास्त्र. आता यात काही महत्वाच्या, या दोन्ही काही महत्वाचे फरक आहेत, ते एकानंतर एक पाहू. हा पहिला डेफिनेशनचा फरक लक्षात ठेवा किंवा लिहून घ्या. द आर्ट ऑफ रेकॉर्डिंग, क्लासिफाइंग अँड समरायझिंग ऑफ मॉनिटर ट्रान्झॅक्शन, दॅट इज कॉल्ड बुक किपिंग. And the art of recording, classifying, summarizing, analyzing, interpretation and reporting of all monetary transactions, that is called accountancy. Then next difference between accountancy, bookkeeping and accountancy is stage. Bookkeeping ही फर्स्ट स्टेज आहे, प्रायमरी स्टेज असते. कोणत्याही मॉनिटरी ट्रान्झॅक्शनना रेकॉर्ड करण्याची ही प्रायमरी स्टेज असते. सगळ्यात पहिल्यांदा कोणताही आर्थिक व्यवहार आधीवर नोंदवला जातो आणि म्हणजेच त्याचा हिशोब केला जातो. ठीक आहे. त्यानंतर हिशोबशास्त्रामध्ये, अकाउंटिंग मध्ये प्रायमरी स्टेज पासून फायनल स्टेज पर्यंत अकाउंटन्सी चलत राहत असते. अकाउंटिंगची प्रायमरी स्टेज पासून फायनल स्टेज पर्यंत अकाउंटन्सी चलत असते. त्यानंतर पुढचा फरक म्हणजे ऑब्जेक्टिव्ह, उद्दिष्ट. बुककीपिंग हे चे उद्दिष्ट म्हणजे सर्व वित्तीय व्यवहारांचे ची नोंद करणे, रेकॉर्ड, आणि त्याला अशा पद्धतीनं व्यवस्थित वर्गीकृत करणे जेणेकरून सगळ्यांना समजले जातील, म्हणजेच क्लासिफाईंग, आणि त्याला समराईज करणे किंवा त्याला कमीत कमी शब्दात व्यक्त करणे किंवा कमीत कमी माहिती त्याला व्यक्त करण्याचा प्रयत्न करणे, हे बुककीपिंगच्या खऱ्या ऑब्जेक्टिव्ह आहेत. तसंच अकाउंटन्सीचे ऑब्जेक्टिव्ह हे त्यापेक्षा जास्त विस्तृत आहेत. उदाहरणार्थ अकाउंटिंगला चा उद्देश हा सर्व मॉनिटरी ट्रान्झॅक्शनचं रेकॉर्ड करून, क्लासिफाय करून, समराईज करून, त्याच्यानंतर त्याच्यातून जी माहिती मिळणार आहे ती सर्व माहिती लोकांपर्यंत पोहोचवणे. त्यामुळेच अकाउंटिंगला
किंवा अकाउंटन्सीला बिझनेसची लँग्वेज अशी म्हटली जाते, भाषा अशी म्हटली जाते, बिझनेसची लँग्वेज. यात म्हणून फायनान्शियल स्टेटमेंट प्रिपेअर केले जातात. प्रिपरेशन फायनान्शियल स्टेटमेंट प्रिपरेशन पर्यंत ही खेळ केला जातो. म्हणजे हे अकाउंटन्सी चालत राहते. म्हणजे अकाउंटन्सीची सुरुवात रेकॉर्डिंग, क्लासिफाईंग, समरायझिंग पासून ते फायनान्शियल स्टेटमेंट बनवण्यापर्यंत अकाउंटन्सी चालत असते. त्यानंतर यात आपल्याला आणखीन सखोल जाता येईल, परंतु आपल्याला अकाउंटिंगच्या आणखीन महत्वाच्या पुढील काही संकल्पना ज्या आहेत तिथपर्यंत पोहोचता येणार नाही. त्यामुळं आपण काही महत्वाच्या ज्या टर्मिनॉलॉजीज आहेत, म्हणजेच काही महत्वाचे जे शब्द आहेत अकाउंटन्सी मधले, ते पाहू एकामागून एक. सगळ्यात पहिले अकाउंटन्सीचे बेसिक टर्म्स किंवा बेसिक टर्मिनॉलॉजीज ऑफ अकाउंटिंग पद. बेसिक्स ऑफ अकाउंटिंग. अकाउंटिंगची सगळ्यात बेसिक कन्सेप्ट म्हणजे ट्रान्झॅक्शन. ट्रान्झॅक्शनला इथं व्यवहार असे म्हणतात. व्यवहार भरपूर प्रकारचे असतात, पण बिझनेसच्या भाषेत दोन प्रकारचे व्यवहार असतात. एक मॉनिटरी ट्रान्झॅक्शन, दोन नॉन मॉनिटरी ट्रान्झॅक्शन. मॉनिटरी ट्रान्झॅक्शन म्हणजे ते व्यवहार जे सर्व पैशात व्यक्त केले जातात, पैशात मोजता येतात, ज्या व्यवहार पैशामार्फत होतात किंवा पैशातून व्यक्त करता येतात, त्यांना मॉनिटरी ट्रान्झॅक्शन म्हणायचं. जे व्यवहार पैशात मोजता येत नाहीत, पैशात पाहता येत नाहीत, त्याला आपण नॉन मॉनिटरी ट्रान्झॅक्शन असे म्हणतो. आणि अकाउंटिंग मध्ये मॉनिटरी ट्रान्झॅक्शनला सर्वात जास्त प्राधान्य दिलं जात असतं. मॉनिटरी ट्रान्झॅक्शन मध्ये उदाहरणार्थ तुम्ही 1 लाख रुपयाचा माल घेतला, तर हा जो व्यवहार आहे किंवा 1 लाख रुपयाचा कच्चा माल घेतला, हा जो व्यवहार आहे, हा व्यवहार मॉनिटरी ट्रान्झॅक्शन मध्ये येईल. पण जर तुम्ही असं म्हणत असाल की 10,000 प्रोडक्ट तुम्ही खरेदी केले किंवा 10,000 युनिट तुम्ही कच्च्या मालाचे खरेदी केले किंवा 10,000 नग तुम्ही कच्च्या मालाचे खरेदी केले, तर त्याला तुम्ही मॉनिटरी ट्रान्झॅक्शन मध्ये कन्सिडर करू शकत नाहीत. कारण की पैशात तो व्यवहार करता येत नसल्यामुळे त्याला पैशाचे व्यवहार असे म्हणता येणार नाही. त्यानंतर नेक्स्ट कन्सेप्ट म्हणजे कॅपिटल. कॅपिटल याला मराठीत भांडवल असे म्हणतात. व्यवसायात जो व्यक्ती सर्वात पहिल्यांदा किंवा व्यवसायाची सुरुवात जो व्यक्ती सर्वात पहिल्यांदा करतो आणि स्वतःचे काही मौद्रिक मूल्य किंवा पैसा व्यवसायात टाकतो आणि व्यवसायाची निर्मिती करण्याचा प्रयत्न करतो, त्याला आपण इथं कॅपिटल असं म्हणू. किंवा कोणताही व्यक्ती जो व्यवसाय चालवण्यासाठी पैसे गुंतवतो, त्यालाच इथं आपण कॅपिटल असं म्हणतो. उदाहरणार्थ एक प्रकारे कॅपिटल हा या शब्दाचा अर्थ असा की व्यवसायाचा मालक. त्यानंतर तसंच या बरोबर आणखीन एक कन्सेप्ट पुढची म्हणजे ड्रॉइंग. उचल. जेव्हा कोणताही व्यक्ती जो व्यवसायाचा मालक आहे, तो व्यवसायातून काही विशिष्ट गोष्टींची स्वतःच्या खाजगी वापराकरिता उचल करतो, उदाहरणार्थ मालाची उचल करतो किंवा पैशाची उचल करतो स्वतःच्या खाजगी वापराकरिता, तेव्हा त्याला ड्रॉइंग असं म्हणायचं.
त्यानंतर नंबर 4 सन्ड्री डेटर्स अँड क्रेडिटर्स. डेटर्स अँड क्रेडिटर्स हे दोन महत्वाचे शब्द इथे येतात. डेटर्स म्हणजे ज्या लोकांकडून व्यवसायाला पैसे येणे आहे, ज्यांच्याकडून भविष्यात ज्या लोकांकडून भविष्यात व्यवसायाला पैसे येणे आहेत त्यांना आपण डेटर्स असं म्हणतो. इथं व्यवसाय हा दुसऱ्या इतर लोकांसाठी एक प्रकारचा सावकार असतो. या सावकार व्यवसायाला त्याच्यामुळे दुसऱ्यांकडून पैसे येणे असतात. त्यामुळं ते ज्या लोकांकडून पैसे येणे आहेत त्याला डेटर्स म्हणायचं. तसंच ज्या लोकांना पैसे देणे आहे, ज्या लोकांना आपण काहीतरी देणे लागतो मौद्रिक दृष्ट्या किंवा फायनान्शियल किंवा दृष्ट्या आपण कोणाला तरी काहीतरी देणे लागतो, त्याला क्रेडिटर्स असं म्हणतो. हे आपले सावकार असतात. यांच्याकडून ह्यांना आपल्याला रक्कम परत करावी लागत असते किंवा पैसे परत करावे लागत असतील किंवा त्या संदर्भात काही गोष्टी द्याव्या लागतात. तसंच यातच आणखीन एक कन्सेप्ट अशी की बॅड डेब्ट्स. जेव्हा काही डेटर्स ज्यांच्याकडून आपल्याला पैसे येणे असतात त्यातले काही लोक किंवा जेव्हा आपले पैसे वापस देत नाहीत आणि आपले पैसे बुडवतात तेव्हा त्या डेटर्सलाच बॅड डेब्ट्स असं म्हणायचं. जेव्हा आपली बॅड डेब्ट्स म्हणजेच काय, न वसूल झालेले डेप्टर्स. त्यानंतर नेक्स्ट कन्सेप्ट म्हणजे एक्सपेंडिचर. इथं एक्सपेंडिचरचा अर्थ असतो खर्च किंवा व्यवसायात होणारे खर्च. थोडक्यात एक्सपेंडिचरचा अर्थ अगोदर समजून घेऊ आणि ह्या संकल्पनेच्या उलट असलेली पुढची संकल्पना ही लगेच पाहून घेऊ, म्हणजे इन्कम. नंतर एक्सपेंडिचरचे 3 प्रकार पडतात, ते सुद्धा सविस्तर पाहून घेऊ. परंतु तुर्तास एक्सपेंडिचर आणि इन्कमची अर्थ अगोदर समजून घेऊ. एक्सपेंडिचरचा किंवा एक्सपेन्सेसचा जो अर्थ सर्वसामान्य लोकात असतो तो व्यवसायात गृहीत धरला जात नाही. व्यवसायात जो अर्थ गृहीत धरला जातो तो असा की बिझनेस जेव्हा दुसऱ्यांकडून लाभ प्राप्त करतो, कोणते तरी वस्तूंचा खरेदी करतो, स्वतःच्या व्यवसायात प्रोडक्शन मध्ये किंवा व्यवसायात वृद्धी करण्यासाठी बिझनेस जेव्हा खरेदी करतो, लाभ प्राप्त करतो, त्याला एक्सपेंडिचर असं म्हणायचं किंवा एक्सपेन्सेस असं म्हणायचं. या एक्सपेन्सेस मध्ये 2 गोष्टी गृहीत धरावे लागतात. एक म्हणजे लाभ प्राप्त करणे, नंबर 2 त्या लाभाच्या बदल्यात मोबदला देणे. ठीक. आणि सगळी अकाउंटिंग ॲक्युरल बेसिसवर करत असल्यामुळे इथं पेमेंट मध्ये तुम्हाला थोडासा चेंज, इथं या डेफिनेशन मधली दुसरा भाग जो आहे त्याच्याकडे थोडं दुर्लक्ष करावं लागतं. उदाहरणार्थ लाभ प्राप्त केल्यानंतर जो मोबदला देत आहे तो दिला नाही दिला किंवा उधारीवर आपण कोणती वस्तू किंवा सेवा किंवा लाभ घेतला तरी हरकत नाही, पण जेव्हा तुम्ही लाभ प्राप्त करतात तेव्हा त्याला एक्सपेंडिचर असं म्हणायचं. इथं मोबदला किंवा वापस त्याच्या बदल्यात काही परतावा देण्यास ज्या दुय्यम महत्व आहे. प्रथम महत्व म्हणजे एक्सपेंडिचर म्हणजे एक्सपेन्सेस म्हणजे ज्या लाभ प्राप्त करून घेणे. तसंच इन्कमचा अर्थ असा की लोकांना लाभ देणे आणि त्या बदल्यात त्यांच्याकडून काय मोबदला प्राप्त करणे किंवा पैशाच्या स्वरूपात मोबदला प्राप्त करणे. इन्कम म्हणजे लोकांना लाभ देणे. या वाक्याला जास्त महत्व आहे आणि त्याच्यानंतरच्या व्याख्येतल्या दुसऱ्या वाक्याला दुय्यम महत्व आहे की मोबदला, त्या बदल्यात मोबदला मिळवणे. लोकांना लाभ देण्याची प्रक्रिया म्हणजेच बिझनेस असते. सहसा इथं लोक चुकतात.
एक्सपेन्सेस आणि इन्कमची जी डेफिनेशन 11वीच्या पुस्तकात किंवा इतर कोणत्याही पुस्तकात असते ती थोडीशी अर्धवट असते. त्या व्याख्येमध्ये सहसा एक्सपेन्सेसला पैसे जाण्याला जास्त महत्व दिलं जातं आणि त्याच्या बदल्यात काहीतरी येण्याला महत्व दिलं जातं. पण तसं नाही. जेव्हा व्यवसायात काहीतरी येतं आणि त्याच्या बदल्यात जातं आणि त्या जाण्यालाही दुय्यम महत्व म्हणजे कमी महत्व दिलं जातं, फक्त येण्याला लाभ प्राप्त कर व्यवसायाला लाभ प्राप्त करून घेण्याला जास्त महत्व दिलं जातं आणि त्याला एक्सपेन्सेस म्हणतात. तसंच इन्कम मध्ये जेव्हा ज्या लोकांना आपण जास्तीत जास्त लाभ देतो तेव्हा तुम्हाला इन्कम प्राप्त होत असतं. त्या बदल्यात जे काही मिळेल त्याला दुय्यम महत्व असतं. बिझनेस म्हणजे जास्तीत जास्त लोकांना लाभ देणे, बेनिफिट मिळवून देणे. ठीक आहे. आता एक्सपेंडिचरचे 3 प्रकार पडतात. पहिला प्रकार कॅपिटल एक्सपेंडिचर. कॅपिटल एक्सपेंडिचर जेव्हा दीर्घकाळासाठी व्यवसाय विशिष्ट संपत्ती अर्जित करतो, संपत्ती घेतो, जेणेकरून दीर्घकाळात तिचा वापर करून आपण व्यवसाय चालू ठेवू, त्या अशा खर्चाला आपण कॅपिटल एक्सपेंडिचर म्हणतो. उदाहरणार्थ बिल्डिंग खरेदी करणे, मशिनरी खरेदी करणे, आणखीन बऱ्यापैकी कॉम्प्युटर्स वगैरे किंवा फर्निचर खरेदी करणे, याला सगळ्यांना कॅपिटल एक्सपेंडिचर म्हणतात. कॅपिटल एक्सपेंडिचर मध्ये दीर्घकाळासाठी संपत्तीला खरेदी करणे असा अर्थ गृहीत धरायचा आहे. कॅपिटल एक्सपेंडिचर कॅपिटल म्हणजेच भांडवली खर्च. इथं कॅपिटल एक्सपेंडिचर, कॅपिटल हा शब्द मुद्दामून जोडलाय कारण की एखाद्या व्यवसायात दीर्घकाळात जी सर्वात महत्वाची पैसा गुंतलेला असतो त्याला कॅपिटल म्हणतात. जेव्हा सर्व कॅपिटल काढून घेतलं जातं बिझनेस मधून तेव्हा बिझनेस राहत नाही. तसंच ही सुद्धा हे दीर्घकाळासाठी आपण एखादी संपत्ती खरेदी केली आहे त्यामुळे तिला कॅपिटल एक्सपेंडिचर म्हणायचं. दीर्घकाळ या बिझनेसमध्ये किंवा व्यवसायात दीर्घकाळ म्हणजे 1 वर्षापेक्षा जास्त कार्यकाळास आपण दीर्घकाळ असं म्हणतो. त्यानंतर नंबर 2 रेव्हेन्यू एक्सपेंडिचर. एक्सपेंडिचरचा दुसरा भाग रेव्हेन्यू एक्सपेंडिचर. व्यवसायात नियमित खरेदी विक्री व नफा प्राप्ती करण्यासाठी किंवा व्यवसायातील दररोजच्या किंवा नियमित होणाऱ्या क्रियांना संचालित करण्यासाठी जे खर्च केले जातात त्याला रेव्हेन्यू एक्सपेंडिचर किंवा महसुली खर्च असे म्हणतात. रेव्हेन्यू म्हणजे महसुली आणि एक्सपेंडिचर म्हणजे खर्च. रेव्हेन्यू एक्सपेंडिचर आणि हे सहसा अल्पकाळासाठी असतात, नियमित होत राहतात, सातत्याने होत राहतात. कॅपिटल एक्सपेंडिचर सहसा एकदाच होतात आणि दीर्घकाळासाठी होतात. एकदाच केले जातात आणि ती संपत्ती आपल्या व्यवसायात दीर्घकाळासाठी असते. रेव्हेन्यू एक्सपेंडिचर नियमित होत असतात, दररोज होत असतात किंवा महिन्याला होत असतात, नियमित होत असतात. नियमित कच्चा माल तुम्हाला दरवर्षी कच्चा माल खरेदी करावा लागतो, त्याच्यावर प्रोसेस होते. प्रोसेसच्या दरम्यान तुम्हाला त्या लेबरवर, मशीन्सवर, आणखीन बऱ्याच गोष्टीवर खर्च करावा लागतो आणि मग त्या ओव्हरहेडवर खर्च करावा लागतो. आणखीन मग त्याच्यानंतर त्याला विक्रीवर खर्च करावा लागतो. त्यासाठी जाहिरात वगैरे त्या नियमित खर्चापैकी एक आहे. जाहिरात हा दुसरा प्रकार, तिसरा प्रकारचा खर्च तो सांगणारच आहे. पण नियमित होणाऱ्या खर्चांना व्यवसायाच्या नियमित चालण्यासाठी ज्या खर्च चालतात त्याला रेव्हेन्यू एक्सपेंडिचर, रेव्हेन्यू अकाउंट्स असे म्हणतात. आणि या दोन्ही पासून बनलेला खर्चाचा तिसरा प्रकार म्हणजे डिफर्ड एक्सपेंडिचर. डिफर्ड एक्सपेंडिचर किंवा डिफर्ड रेव्हेन्यू एक्सपेंडिचर असं म्हणू आपण त्याला. डिफर्ड रेव्हेन्यू एक्सपेंडिचर. डिफर्ड रेव्हेन्यू एक्सपेंडिचर हे ह्या दोन खर्चांचं एक प्रकारे मिश्रण असं म्हणता येईल. डिफर्ड रेव्हेन्यू एक्सपेंडिचर म्हणजे
दीर्घकाळासाठी पण नियमित फायदा मिळवण्याकरिता होणाऱ्या खर्चांना किंवा केल्या जाणाऱ्या खर्चांना डिफर्ड रेव्हेन्यू एक्सपेंडिचर असे म्हणतात. कॅपिटल एक्सपेंडिचर वन टाइम केले जातात, दीर्घकाळ त्याचा लाभ प्राप्त होत राहतो. रेव्हेन्यू एक्सपेंडिचर नियमित केले जातात आणि नियमित त्यांचा लाभ प्राप्त होत असतो. डिफर्ड रेव्हेन्यू एक्सपेंडिचर मध्ये तुम्ही सहसा एकदाच करता, परंतु त्याचा लाभ मात्र दररोज नियमित होत राहतो. उदाहरणार्थ, वन टाइम तुम्ही पुढच्या 5 वर्षासाठी एखादी ऍडव्हर्टायझिंग एजन्सीला 10 लाख रुपये देऊन टाकले, 10 वर्षासाठी 10 लाख रुपये देऊन टाकले एखाद्या ऍडव्हर्टायझिंग एजन्सीला, तर एखाद्या 10 लाख दिले तर पुढचे 10 वर्ष ती ऍडव्हर्टायझिंग करणार आहे, तर दरवर्षी 1 लाखाची ती ऍडव्हर्टायझिंग करणार आहे. आपल्याला संपूर्ण लाभ प्राप्त झालेला नाही. एक्सपेंडिचरची व्याख्या सांगितल्यानुसार आपल्याला लाभ प्राप्त करून घेण्याकरिता होणारे एक खर्च, त्याला एक्सपेंडिचर म्हणायचं. तर इथं आपण पैसे तर गेलेत, 10 लाख अगोदरच गेलेत, परंतु सर्व 10 लाखाची सेवा आपल्याला किंवा मिळालेली नाहीये. ती दरवर्षी एक लाखाची मिळणारे पुढचे 10 वर्ष. अशा प्रकारच्या खर्चांना डिफर्ड रेव्हेन्यू एक्सपेंडिचर असं म्हणायचं. ठीक आहे. त्यानंतर इन्कमचा अर्थ तुम्हाला आत्ताच सांगितला. इन्कम बरोबरच पुढची कन्सेप्ट पाहू. नेक्स्ट कन्सेप्ट इकडल्या बाजूला पाहतो. 7 नंबर, डिस्काउंट. डिस्काउंट कोणत्याही वस्तू विक्री बरोबर, समजा जेव्हा आपण ग्राहकाला विशिष्ट डिस्काउंट देतो, त्याला किंवा कमी मोबदल्या कमी किमतीत आपण वस्तू विकतो, ती असणाऱ्या किमतीपेक्षा कमी किमतीत वस्तू जेव्हा विकतो त्याला डिस्काउंट असं म्हणतो. बिझनेसमध्ये डिस्काउंट मिळतात आणि डिस्काउंट दिले सुद्धा जातात. आपण जेव्हा रॉ मटेरियल खरेदी करतो किंवा कच्चा माल खरेदी करतो, तेव्हा आपल्याला जो डिस्काउंट पुरवठादार देत असतो तो आपल्यासाठी एक प्रकारचा इन्कम असतो. त्याला कॅश डिस्काउंट रिसिव्ड असं म्हणायचं. आणि जेव्हा आपण ग्राहकांना कमी किमतीत वस्तू देतो तेव्हा त्याला डिस्काउंट दिलं असं म्हणायचं किंवा डिस्काउंट पे केलं असं म्हणायचं. डिस्काउंट 2 प्रकारचे असतात. एक कॅश डिस्काउंट आणि दोन ट्रेड डिस्काउंट. कॅश डिस्काउंट आणि ट्रेड डिस्काउंट. उदाहरणार्थ, जर 10 रुपयाची वस्तू आहे आणि आपण ती ऑन दी स्पॉट एखाद्या ग्राहकाने आपल्याला बार्गेनिंग करून आपण तिला 8 रुपयाला विकली, म्हणजे आपण 2 रुपये कमीने आपण त्याला विकलेले, तर अशा प्रकारच्या डिस्काउंटला कॅश डिस्काउंट म्हणतो. घ्यायचे होते 10 रुपये, परंतु ऑन दी स्पॉट ग्राहकाने बार्गेनिंग करून आपल्याकडून 2 रुपये कमी करून घेतले आणि मग 2 रुपये जी आपण डिस्काउंट दिलंय त्यालाच म्हणायचं कॅश डिस्काउंट. ट्रेड डिस्काउंट हा एक प्रकारचा मागणीत वाढ व्हावी यासाठी ट्रेड डिस्काउंट दिला जात असतो. का याच्या मागेही थोडंसं अर्थशास्त्र आहे. सूक्ष्म अर्थशास्त्रात एक लॉ ऑफ डिमांड किंवा मागणीचा सिद्धांत आहे. जेव्हा वस्तूच्या किमती कमी होतात तेव्हा मागणी वाढते आणि जेव्हा वस्तूची किंमत वाढते तेव्हा मागणी कमी होते. ही थिअरीचा यूज इथं मुद्दामून करण्यासाठी ट्रेड डिस्काउंट सारखी कन्सेप्ट वापरली जाते. कारण की वस्तूची किंमत कमी केली जात असते. समजा 100 रुपयाची वस्तू 90 रुपयाला मुद्दामून बनवली जाते. सांगितलं जातं की 100 रुपयाची वस्तू 90 रुपयाला, अशी प्रॉपर मार्केटिंग केली जाते, सांगितलं जातं. तेव्हा तिथं आपण ट्रेड डिस्काउंट देत असतो. रियालिटीमध्ये तिची किंमत 90च असू शकते, पण सांगताना आपण सांगतो की 100 रुपयाची वस्तू 90 रुपयाला. त्याच्यामुळं मागणी वाढत असते. तसंच मागणी वाढण्यासाठी काही वेळा आपण कॅश डिस्काउंटचा सुद्धा आधार घेतो. इथं कॅश डिस्काउंट हे एक प्रकारचं नुकसान असं गृहीत धरता येईल, तोटा असं गृहीत धरता येईल, पण ट्रेड डिस्काउंट ही एक काल्पनिक सूट असल्यामुळं आपण त्याला आपल्या अकाउंटिंग बुक्स मध्ये गृहीत धरत नाहीत. कॅश डिस्काउंटला मात्र आपण अकाउंटिंग मध्ये गृहीत धरतो. त्यानंतर नेक्स्ट कन्सेप्ट 8 नंबर,
सॉल्वेंट अँड इनसॉल्वेंट. सॉल्वंट आणि इनसॉल्व्हेंट. इनसॉल्व्हंट म्हणजे दिवाळखोर, एका भाषेत दिवाळखोर. आणि सॉल्वंट म्हणजे व्यवस्थित सर्व देयतांचा म्हणजेच पैसे देणे असलेले जे काही पैसे देणे आहेत त्यांचे देण्याची पात्रता असलेला सॉल्वंट म्हणायचं. सॉल्वंट म्हणजे त्याच्याकडं असलेली संपत्ती त्याच्याकडं असलेल्या लायबिलिटीच्या बराबरीची किंवा त्याच्यापेक्षा जास्त आहे. संपत्ती जास्त आहे, लायबिलिटी कमी आहे. म्हणजेच त्यांच्याकडे पैसे जास्त आहेत, पैसे देण्याची जबाबदारी पेक्षा पैसे त्याच्याकडे आहेत, त्याच्याकडे संपत्ती जास्त आहे, लायबिलिटी कमी आहे. ह्या सिच्युएशनला सॉल्वंट म्हणतात. या उलट सिच्युएशनला लायबिलिटी जास्त आणि संपत्ती कमी असतील, जेव्हा पैशाची देणी जास्त आणि तुमच्याकडे संपत्ती कमी असतील, तर त्याला इनसॉल्वंट म्हणजेच दिवाळखोर असं म्हणायचं. त्यानंतर नेक्स्ट कन्सेप्ट गुडविल. ही व्हॉकॅब्युलरी आहे, ही बिझनेसची जी भाषा आहे, बिझनेसची जी लँग्वेज आहे, व्यापाराची जी लँग्वेज आहे ती म्हणजेच अकाउंटिंग किंवा अकाउंटन्सी, त्याच्यातली काही जी शब्दावली आहे, जी व्हॉकॅब्युलरी आहे ती आपण पाहतोय. तिचा अर्थ जोपर्यंत कळत नाही तोपर्यंत आपल्याला अकाउंटिंगची भाषा येणार नाही, अकाउंटिंग आपल्याला करता येणार नाही. त्यामुळे या आपल्या प्रत्येक कन्सेप्टला अर्थ नीट समजून घ्या. गुडविल म्हणजे काय? याला मराठीत ख्याती म्हणतात. ख्याती किंवा गुडविल म्हणजे व्यवसायाची नफा कमवण्याची क्षमता म्हणजे गुडविल. उदाहरणार्थ किंवा व्यवसायावर बाजारात असलेला ग्राहकांचा असलेला विश्वास. जे ग्राहक आहेत ते उद्याही राहणार आहेत, परवाही राहणार आहेत आणि त्यानंतरही राहणार आहेत. हा जो ग्राहकांचा विश्वास आहे आपल्यावर त्यालाच गुडविल असे म्हणतात. तिला मोजता येतं, ती व्यवसायाची संपत्ती गृहीत धरली जात असते. ठीक. त्यानंतर पुढची संकल्पना किंवा पुढचा टर्म म्हणजेच प्रॉफिट अँड लॉस. प्रॉफिट अँड लॉस. प्रॉफिटचा अर्थ समजून घ्या. सहसा सगळ्यांना असं वाटण्याची शक्यता दाट राहते की प्रॉफिट म्हणजे बिझनेस मध्ये असलेली कमाई. ठीक आहे, ते बरोबर आहे, परंतु तोच अर्थ सफिशियंट नाहीये. प्रॉफिट ही एक विस्तृत संकल्पना आहे की म्हणजे व्यवसाय नावाच्या एका दीर्घकालीन आणि चॅलेंजिंग गोष्टीला पार पाडल्यानंतर मिळणारं बक्षीस म्हणजे एक प्रकारचं प्रॉफिट. म्हणजे एक प्रकारे त्याला आपण प्रॉफिट म्हणू शकतो. हा समजा 50,000 रुपयाची विक्री झाली आणि त्यापैकी 30,000 रुपये खर्च झाला आणि जे 20,000 रुपये राहिले ती आपली कमाई आहे. कमाई नुसती नाही म्हणता येणार, तिला बक्षीस म्हणता येईल, कारण की आपण 50,000ची विक्री करण्यासाठी आणि त्या 50,000च्या विक्रीला निर्माण करण्यासाठी आणि त्यांना विकून सहसा त्यानंतरही आपण ती विक्री करण्यासाठी आणि ते निर्माण करण्यासाठी तो जो सर्व खर्च आहे तो 30,000तच आपण समाविष्ट करू शकलोय. आणि 30,000च्या संसाधनामध्ये 30,000च्या कमीत कमी संसाधनामध्ये आपण 50,000ची विक्री करू शकलोय. आणि ह्यामुळं कमी ह्याच्यात जास्त कार्य केल्यामुळं आपल्याला जो बक्षीस मिळतो त्यालाच आपण इथं 20,000 जो म्हणजे 50,000 वजा 20,000 30,000 ते राहिलेले 20,000 म्हणजेच आपल्यासाठी प्रॉफिट असतात. या उलट जर आपण निश्चित विक्री करू शकलो नाही किंवा खर्चापेक्षा फार कमी आपण विक्री करू शकलो, खर्च जास्त झाले आणि विक्री कमी झाली तर त्याला किंवा सेल्स कमी झाली तर त्याला आपण काय म्हणू? लॉस असं म्हणू. लॉस एक प्रकारचं फेलियर असतं, एक प्रकारचं अपयश असतं.
व्यवसायामध्ये होणाऱ्या कार्यातलं एक प्रकारे हे अपयश गृहीत धरता येतं. अपयशाचा एक प्रकारे निगेटिव्ह रिवॉर्ड किंवा नकारात्मक बक्षीस असं जरी म्हणलं तरी हरकत नाही, लॉस. त्यानंतर पुढील काही संकल्पना इकडे पाहू. त्यानंतरची संकल्पना किंवा त्यानंतरची टर्मिनॉलॉजीज किंवा टर्म्स म्हणजेच असेट्स अँड लायबिलिटीज. असेट्स संपत्ती, नेमकी व्यवसायात संपत्ती कशाला म्हणतात हे याचा अर्थ नीट समजून घेणं आवश्यक आहे. आपल्याला असं शक्यता असं वाटू शकतं की आपल्या हाताखाली ज्या ज्या वस्तू आहेत त्या सर्व संपत्ती आहेत आणि तिथं भ्रम असू शकतो. उदाहरणार्थ संपत्तीचा खरा अर्थ असा की व्यवसायाचं उत्पन्न वाढवणाऱ्या किंवा व्यवसायाचं इन्कम वाढवणाऱ्या गोष्टींना संपत्ती असं म्हणतात. व्यवसायामध्ये उत्पन्न वाढवणाऱ्या सर्व ज्या वस्तू, सेवा किंवा ज्या कोणत्या गोष्टी असतील किंवा त्या सर्वांना संपत्ती असे म्हणतात. संपत्ती दोन प्रकारच्या असतात. संपत्ती सुद्धा दोन प्रकारच्या असतात. एक टँजिबल, ज्याला आपण दृश्य असं म्हणू मराठीत. दोन इनटँजिबल. अदृश्य संपत्ती. आता एवढं एक गोष्ट क्लिअरली लक्षात ठेवायचं की ज्या सर्व गोष्टी ज्याच्यात व्यवसायाने स्वतःचं भांडवल गुंतवलंय आणि त्या गुंतवलेल्या वस्तू ज्या तुम्हाला तुमच्या व्यवसायाला नफा प्राप्त करून देणार आहेत किंवा विक्री वृद्धीसाठी किंवा उत्पन्न वृद्धीसाठी कामाला येणार आहेत त्यांना संपत्ती किंवा असेट्स म्हणतात. ते असेट्स दोन प्रकारचे असतात. टेंजिबल म्हणजे दृश्य, ज्यांना तुम्ही पाहू शकता, बघू शकता, ऐकू शकता किंवा त्यांना स्पर्शाने तुम्हाला जाणवू शकता, त्या सगळ्यांना टँजिबल असेट्स म्हणायचं. उदाहरणार्थ बिल्डिंग, गाडी, मशिनरी, ह्या फर्निचर्स, कम्प्युटर्स, या सगळ्या टँजिबल असेट्स आहेत. तसंच इनटँजिबल असेट्स पैकी सगळ्यात एक इनटँजिबल असेट्स इथंच दिसतीये म्हणजे गुडविल. ग्राहकांचा तुमच्यावर असलेला विश्वास किंवा तुमची असलेली व्यवसायातली पत किंवा ख्याती ही तुम्हाला दिसू शकत नाही, ही अदृश्य स्वरूपाची संपत्ती असते. परंतु ती ख्याती सुद्धा तुम्हाला नफा वृद्धीसाठी किंवा उत्पन्न वाढीसाठी कामाला येत असते. त्याच्यामुळं ही ह्या गुडविलला सुद्धा गुडविलला इंटँजिबल असेट्स म्हणतात. तसंच इतर काही पेटेंट्स, रॉयल्टीज किंवा आणखीन त्या बरोबर कॉपीराइट्स समजा, या सर्वांना इंटँजिबल असेट्स असे म्हणतात.